पहाटेची वेळ, रस्त्यावर वेगाने धावणारी एक संशयित गाडी आणि तिच्या मागावर असलेली पोलीस टीम. नागपुरात गोवंश तस्करी रोखताना एक थरारक पाठलाग पाहायला मिळाला. गणेशपेठ पोलिसांनी अवैध वाहतूक करणाऱ्या वाहनाला अडवण्याचा प्रयत्न केला, परंतु आरोपींनी गाडी थांबवण्याऐवजी वेग आणखी वाढवला. 10 मेच्या पहाटे 4 ते 5 वाजताच्या सुमारास पोलिसांना गोवंशाची बेकायदेशीर वाहतूक होत असल्याची माहिती मिळाली होती. माहिती मिळताच पोलिसांनी सापळा रचला आणि संशयित वाहन थांबवण्याचा प्रयत्न केला. मात्र चालकाने पोलिसांचा इशारा धडकावून लावत भरधाव वेगात गाडी पळवली. या प्रकारामुळे पोलीस कर्मचारी आणि रस्त्यावरील इतरांच्या जीवाला मोठा धोका निर्माण झालाय. दरम्यान वेगावर नियंत्रण सुटल्याने गाडी थेट डिव्हायडरवर जाऊन आदळली. या अपघातात वाहनाचे नुकसान झाले असून पोलिसांनी तत्काळ दोघांना ताब्यात घेतले. अटक करण्यात आलेल्या आरोपींमध्ये अयान हमीद सय्यद वय 21 वर्ष राहणार गोंदिया आणि विजय पेंडर सोनावणे राहणार बालाघाट यांचा समावेश आहे. या प्रकरणी आरोपींविरुद्ध भारतीय न्याय संहितेच्या विविध कलमान्वये तसेच प्राण्यांवरील क्रूरता प्रतिबंधक कायदा आणि महाराष्ट्र पशुसंवर्धन व संरक्षण अधिनियमांतर्गत गुन्हे दाखल करण्यात आले आहे. पोलिसांनी तस्करीत वापरलेले वाहन जप्त केले असून पुढील तपास सुरू आहे. ही कारवाई वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनाखाली गणेशपेठ पोलिसांच्या डीबी पथकाने केली आहे. गोवंश तस्करी विरोधात पोलिसांनी घेतलेली ही कारवाई आता शहरात चर्चेचा विषय ठरत आहे. नमस्कार, मी पी. पांडुरंग जाधव, गणेशपेठ पोलीस स्टेशन, नागपूर सिटी. आमच्याकडे दिनांक या घटनेच्या अनुषंगाने अपराध क्रमांक 145/25/26 कलम 281, 125/11 आणि प्राण्यांचा छळ प्रतिबंधक अधिनियम तसेच महाराष्ट्र पशुसंवर्धन अधिनियम यासह महाराष्ट्र मोटार वाहन नियम या सर्व कायद्याच्या अनुषंगाने आपण सर्व कलमांचा समावेश केला आहे त्या गुन्ह्यामध्ये. तर घटनेची थोडक्यात हकीकत अशी आहे की दिनांक 10/5/2026 रोजी पहाटे 4 ते 5 दरम्यान गीतांजली चौक या ठिकाणी एक गोवंश वाहतूक होत असल्याबाबतची माहिती तिथल्या पब्लिकला मिळाली होती. त्यांनी ती गाडी अडवण्याचा प्रयत्न केला. त्या गाडीमध्ये जे असले जे ड्रायव्हर आहेत त्यांनी ती गाडी जास्त जोरामध्ये चालवून आणि स्वतःच्या जीवाला आणि इतरांच्या जीवालासुद्धा धोक्यावर शर्यतीने चालवल्यामुळे ती गाडी डिवायडरला डॅश झाली आणि त्या गाडीचं आणि त्या आतल्या लोकांचं नुकसान झालेलं आहे. तर या प्रकरणी तो जो चालक आहे त्याचं नाव आहे अयान हमीद सय्यद. त्याचं वय 21 वर्ष, राहणार रजेगाव गोंदिया. आणि त्याच्यासोबतचा जो दुसरा मुलगा होता त्याचं नाव आहे विजय पेंडर सोनवानी. तो आहे कटंगी, जिल्हा बालाघाट, मध्य प्रदेशचा. तर ही जी गाडी होती या गुन्ह्यामध्ये वापरली ती आहे महिंद्रा झायलो कार आहे, ती MH04DW 9833 काळ्या रंगाची. या गाडीमध्ये एकूण 7 गोवंश ते वाहतूक करताना मिळून आले. त्या अनुषंगाने तसेच त्या गाडीच्यावरती प्रेस देखील लिहिलेला आहे. तर त्यामुळे त्या प्रेसच्या अनुषंगाने कोणी त्यात संबंधित व्यक्ती आहे का हा सुद्धा तपास आम्ही करत आहोत. यातील 2 व्यक्तींना ताब्यात घेतलं होतं, त्यांच्यावर कारवाई करण्यात आली आहे. आणि यातला जो मुख्य आरोपी आहे तन्वीर कुरेशी, ज्याने गोंदियामधील जो बैल बाजार असतो त्याच्यातून हे जनावरं विकत घेतली होती असं समजतं आहे. आणि ते जनावरे तो घेऊन ह्या गाडीमधून मुमिनपुऱ्यापर्यंत ते वाहतूक होत होती. बरीचशी कामगिरी हे माननीय CP सर तसेच DCP सर राहुल मदने सर, ACP कोतवाली तसेच आपल्याकडे आता जे गणेशपेठ पोलीस स्टेशनचा जो स्टाफ आहे सर्व अधिकारी त्यांच्याकडून केलेला आहे.